तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी आता मोठी घोषणा केलेली आहे आणि सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला 1500 आणि 4500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर ज्या महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये जमा झाले त्यांच्या खात्यामध्ये आता 1500 रुपये जमा होणार आहे आणि ज्या महिलांना अजूनपर्यंत एकही रुपया या ठिकाणी मिळाला नाही त्या महिलांना आता डायरेक्ट 4500 म्हणजे 4500 रुपये या ठिकाणी खात्यामध्ये जमा होणार आहे। तर सप्टेंबर महिन्यामध्ये कोणत्या तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे त्याची तारीख या ठिकाणी सांगितलेली आहे, समोर तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार। त्याचप्रमाणे एक अट सुद्धा या ठिकाणी आहे, जर ती अट तुमची पूर्ण झाली नाही तर तुमच्या खात्यामध्ये एकही रुपया येणार नाही। तर बघा या ठिकाणी तुम्हाला न्यूज दिसून येत आहे, अदिती तटकरे यांनी सांगितले खात्यात कधीपर्यंत पैसे जमा होतील, माझी लाडकी बहीण योजना लेटेस्ट न्यूज। तर बघा या ठिकाणी वेबसाईटवर तुम्हाला दिसून येत आहे, माझी लाडकी बहीण योजना पेमेंट अपडेट या महिन्याच्या अखेरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी दिली आहे। आणखी खाली गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पूर्ण जे आहे ती न्यूज पाहायला मिळते। महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार या महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजेच 23 ते 28 सप्टेंबर दरम्यान सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा होणार आहे। तसेच जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज पात्र ठरूनही ज्या महिलांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झाले नाहीत त्यांच्या खात्यात 4500 रुपये, तर सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा होणार। तर बघा आता ज्या महिलांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत एकही रुपया आला नाही त्यांना 23 ते 28 तारखेपर्यंत किंवा 30 तारखेपर्यंत सप्टेंबर महिन्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। अजूनही गेल्या काही दिवसांमध्ये काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणे सुरू आहे। भरपूर कमेंट येतात आणि त्यामध्ये महिला सांगतात की आमच्या खात्यामध्ये 4500 जमा झाले, काही महिला सांगत आहे की आमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले। पण त्यामागे एक अट आहे, अट काय आहे तर तुमचं आधार सीडिंग ॲक्टिवेट असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे, नाहीतर कोणत्याच महिन्याची रक्कम तुम्हाला यापुढे सुद्धा मिळणार नाही। महिलांनी आपलं आधार सीडिंग चेक करायचं आहे। आपल्या चॅनलवर खालच्या बाजूला जे तुम्हाला नाव दिसत आहे प्रवीण अमजरे त्यावर तुम्हाला क्लिक करून खाली जे तुम्हाला व्हिडिओ दिसणार ते व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी पाहायचे आहे। त्या ठिकाणी पूर्ण माहिती दिलेली आहे की KYC केल्याने पैसे येणार नाही, तर आधार सीडिंग आणि KYC यामध्ये काय फरक आहे तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला समजेल की आधार सीडिंग केल्याशिवाय आपले पैसे येणार नाही। जरी तुमच्या खात्यामध्ये KYC केलं असेल तरी KYC तुम्हाला बँकेचे व्यवहार करण्यासाठीच कामी पडते, पण आधार सीडिंग तुमचं असणं आवश्यक आहे। बाकी सर्व व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजून येईल की आधार सीडिंग आणि KYC यामध्ये काय फरक आहे। तर सर्वात मोठी अट आहे की आधार सीडिंग ज्या महिलांचं ॲक्टिवेट असेल त्यांच्याच खात्यामध्ये 1500 आणि 4500 रुपये जमा होणार आहेत। तर ज्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत त्या महिलांनी या व्हिडिओवर कमेंट करायची आहे। जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।